नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तू फायनली घेऊन येणार भावनाला आता गाडेपाटलांच्या घरी. तर भावना उचलवणार त्या माजोरड्या आजीचा चांगलाच माज. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की बिचारा सिद्धू भावनाच्या पाठीमागे एकाच गोष्टीसाठी लागलेला असतो की तुम्हाला हे सगळं कोणी करायला लावलं हे सगळं मला सांगा आणि तुम्ही परत त्या घरामध्येच चाला. तर त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे भावना आपली काहीच सत्य सांगत नसते सिद्धूला, कारण की भावनाला वाटत असतं की जर मी सगळं सत्य सांगितलं तर बिचाऱ्या सिद्धराजच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. कारण की ह्या आजी अशा असतात ना, तुम्हाला माहितीच आहे की आजी आणि संपत किती डेंजर आहेत. कारण की त्यांनी भावनाकडून असं काय करून घेतलंय त्याच्यानंतर भावनाला त्या घरामध्ये पाऊल देखील ठेवता येत नसतं. पण सिद्धूला हे सत्य माहीतच नसतं ना, कारण की सिद्धूला वाटत असतं की भावनाने हे सगळं स्वतःहून करणं शक्यच नाही. त्याच्यामुळे सिद्धू भावनाला प्रत्येक ठिकाणी मनवण्याचा प्रयत्न करत असतो, पण भावनाने आता लिमिट क्रॉस केलेली असते. भावना कशाप्रकारे आपल्या बिचाऱ्या सिद्धूचा अपमान करत असते हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तिला वाटत असतं की सिद्धू तिच्या पाठीमागे फिरतोय म्हणजे तो मूर्खच आहे, पण बिचारा सिद्धू त्याच्या प्रेमाची किती कीव असते हे सगळं तिला दाखवत असतो. पण भावनाला याचं काही घेणं देणं नसतं. आणि फायनली सिद्धू जे काय करतो ना, हे ऐकल्याच्या नंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल. कारण की सिद्धू म्हणतो की आता मला ह्या जगामध्ये जगून तरी काय फायदा आहे. त्याच्यामुळे सिद्धू चक्क आता जीव देण्यासाठी रेल्वेच्या ट्रॅकवरती जातो आणि हे सगळं पाहून भावनाच्या पायाखालची जमीन सरकते. आणि त्याच वेळेस मात्र भावना धावत पळत जाते कारण की सिद्धराजला वाचवण्यासाठी. आणि सिद्धू म्हणतो की जर तुम्ही माझ्यासोबत त्या घरामध्ये परत येणार असाल तरच मला वाचवा, नाही तर मला वाचवण्याची देखील गरज नाही, मी जीव देतो. पण हे सगळं होत असताना मात्र बिचारी भावना रडत असते आणि सिद्धूला त्या संकटातून देखील वाचवते आणि म्हणते की वेड लागले का सिद्धराज तुम्हाला, हे सगळं मी तुमच्यासाठीच करते आणि तुमच्या भल्यासाठीच करते. पण सिद्धू त्याच वेळेस मात्र भावनाला एकच वाक्य बोलतो, तू माझ्या भल्यासाठी काही जरी केलं ना त्याचा काहीच फरक पडत नाही जर तू माझ्यासोबत नसेल तर. यार एवढं प्रेम करणारा नवरा कोणाला भेटतो. आणि त्याच वेळेस मात्र भावना म्हणते की सिद्धराज खरंच तुम्ही वेडे झालात पूर्ण माझ्या प्रेमात. त्यावेळेस मात्र सिद्धू म्हणतो की जर तुम्ही माझ्यासोबत येणारच नसेल ना तर मला जगून देखील माझा काहीच फायदा नाही आहे. त्याच्यामुळे सिद्धू म्हणतो की प्लीज तुम्ही माघारी घरी रिटर्न चला. पण त्यावेळेस मात्र आता सिद्धू म्हणतो की माझी एक अट आहे, कारण की मी इथून यायला तयार आहे पण माझी एक अट आहे. भावना म्हणते की अशी कोणती अट आहे. त्यावेळेस मात्र सिद्धू म्हणतो की तुम्हाला हे सगळं करायला कोणी लावलं, आजीनी लावलं का पप्पानी लावलं, मला याचं नाव पूर्णपणे तुमच्याकडून माहिती हवी आहे. आता हे सगळं ऐकल्याच्या नंतर भावनाच्या पायाखालची जमीन सरकते, कारण की भावनाने आधी शब्द दिलेला असतो की मी याचं सत्य कोणाला देखील सांगणार नाही. पण त्यावेळेस मात्र आता सिद्धू एवढा फोर्स करतो तर भावनाला ते सगळं सांगावं लागणार असतं. पण बिचारी भावना तरी देखील सिद्धूला सांगत नसते ते. तर सिद्धू म्हणतो की काय जरी झालं तरी त्या घरामध्ये तुम्हाला येण्यापासून कोण अडवतंय, मला देखील हे पाहायचंच. कारण की कागद ठरवू शकत नाही आपण दोघांनी एकत्र राहायचं का नाही राहायचं. आपल्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे ना, मग आपण एकत्रच राहायचं. तर आता सिद्धूच्या एवढ्या प्रेमापोटी आता भावनाला शेवटी तिला माघारच घ्यावी लागते आणि सिद्धूसोबत त्या घरात जावंच लागतं. पण तुम्हाला माहितीच आहे की त्या घरामध्ये सगळ्यात डेंजर नागिन असते ती म्हणजे आपली आजी सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील. कारण की सुलक्षणा तुम्हाला माहितीच आहे की किती भयंकर बाई आहे. कारण की हिने बघता बघता आपल्या भावनाचं आणि सिद्धूच्या संसाराचं पूर्ण वाटोळं करून टाकलं होतं. आणि त्याच्यानंतर ही मज्जा मारत असते आजीला वाटतं की यार तिने हे सगळं केलं ना, हे खूप भारी केलं. पण ह्या म्हातारीला माहीत नसतं आता ह्या सगळ्याचा तिचा पापाचा घडा भरला आहे. कारण की आता तिला या सगळ्याचं पूर्णपणे आता परत फेड करावी लागणार आहे. कारण की ती आनंदाने एन्जॉय करत असते आणि संपतला म्हणते की अरे संपत, आता आपल्या सिद्धूसाठी एक मुलगी बघायला सुरुवात कर. कारण की त्या अवलक्षणेचा काटा तर ह्या घरातून आपण पूर्णपणे काढला आहे. आपला सिद्धू गेलाय तिला शोधण्यासाठी, जास्तीत जास्त 10 दिवस शोधेल आणि त्याच्यानंतर गप ह्याच घरामध्ये येईल. पण त्याच्यानंतर आपण सिद्धूचा दणक्यात बार ओढून देऊया, ते पण एकदम श्रीमंत मुलीसोबत. तर आता हे सगळं असतं आजी आणि संपतचा प्लॅनिंग. पण रेणुका बिचारी रडत असते. तिची एक आईची जागा वेगळीच असते राव. ती म्हणत असते की काही जरी झालं तरी सिद्धू आणि भावना दोघेजण देखील ह्याच घरामध्ये आले पाहिजे. कारण की तिला माहीत असतं ना यार भावनाचं सिद्धूवरती किती प्रेम आहे आणि सिद्धूचं देखील भावनावरती किती प्रेम आहे. कारण की सिद्धू देखील भावनाशिवाय जगू शकत नाही हे तिला चांगलं माहीत झालेलं असतं. पण या माजुरड्या आजीला आणि संपतला याची काहीच कदर नसते आणि त्यांना याबाबत काहीच वाटत देखील नसतं. ह्या माजुरड्या आजीला तर वाटत असतं की ही अवलक्षणा हिच्यामुळे आमच्या घराचं वाटोळं झालं, पण खरं वाटोळं तर ह्या म्हातारीमुळे त्यांच्या घराचं झालेलं आहे. पण आता फायनली सिद्धू त्या घरामध्ये असा कमबॅक करतो ना, हे पाहून ह्या आजीचे सिद्धू आणि भावनाला फक्त बघतच राहतात. तर आजी दरवाजामध्ये जाते आणि सिद्धू आणि भावनाला त्या घरात येण्यापासून थांबवत असते आणि म्हणते की अगं अवलक्षणे, तुझी हिंमत कशी झाली या घरामध्ये परत येण्याची, तिकडेच थांब, इकडे आतमध्ये येऊ नकोस. तर हे सगळं बोलल्याच्या नंतर आता सिद्धू म्हणतो की बास आजी, खूप ऐकलं तुझं आणि तू खूप काही केलं. आता मला खरं सत्य देखील कळालंय की भावनाला कोणी
सगळ्या काही त्या सह्या करायला लावलेल्या पेपरवरती. आता त्याची देखील मी लवकरच घाडवा बसून धिंड काढतो, हे तू बघतच बस. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर आजीला आणि संपतला धक्का बसतो, कारण की आजी आणि संपतला वाटतं की ह्या भावनाने सांगितलं तर नसेल ना सिद्धूला सगळं आमच्या बाबत, जर असं झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे आजी म्हणते की अरे सिद्धू, तुला काय वाटतंय, म्हणजे ह्या घरातील लोक असं काय करतील? अरे 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 अरे, असं अजिबात देखील नाही. ही अवलक्षणा तुला काहीतरी चुकीच्या बातम्या देते आणि त्याच्यामुळे तुला घरच्यांवरती संशय येतोय. तर त्यावेळेस मात्र सिद्धू म्हणतो की आजी बास, आता मी माझ्या बायकोला घेऊन किती दिवसातून ह्या घरात आलोय ना, त्याच्यामुळे तू मध्ये जास्त बोलू नको, आम्हाला त्या घरामध्ये येऊ दे. तर त्यावेळेस मात्र आजी म्हणते की ह्या घराच्या आत पाऊल तर ठेवून बघ म्हणावं त्या अवलक्षणेला, नाही तिला ह्या घराच्या बाहेर धक्के मारून काढले तर मी देखील नावाची सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील नाही. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर सिद्धू म्हणतो की आजी बास, ती माझी बायको आहे आणि तिचा देखील ह्या घरावरती समान हक्क आहे. हे सगळं ऐकल्याच्या नंतर ह्या म्हातारीला कुठं चैन पडणार आहे. तरी देखील आजी म्हणते की नाही नाही, ह्या घरात ती येऊ शकत नाही. त्यावेळेस मात्र रेणुका म्हणते की काही जरी झालं तरी सिद्धू आणि भावना ह्याच घरामध्ये राहतील. तर संपत म्हणतो की तिने स्वतःने त्या डिवोर्स पेपरवरती सह्या केलेत आणि तुला तलाक देखील दिलाय सिद्धू, त्याच्यामुळे तू का त्या तिला घेऊन आला ह्या घरामध्ये. त्यावेळेस मात्र हे सगळं झालं की भावना म्हणते की मी जाते सिद्धराज, कारण की तुमच्या घरातले लोकांना मी ह्या घरामध्ये आलेलं कधी देखील आवडणार नाही, हे मला आधीच माहीत होतं. त्याच्यामुळे मी इथं येणं पूर्णपणे माझा मूर्खपणा ठरेल. पण बिचारा सिद्धू म्हणतो की भावना काही जरी झालं तरी तू ह्या घरात आल्याशिवाय बाहेर जायचं नाही. तर त्यावेळेस मात्र आता सिद्धूची साथ भावनाला आधीपासून होती, पण ह्या भावनाने कशाप्रकारे सिद्धूला ट्रीट केलं तुम्हाला चांगलंच माहिती आहे. कारण की ह्या भावनाने सांगितलं की मी स्वतःच त्या डिवोर्स पेपरवरती सह्या केल्या, कारण की बिचारा सिद्धूला सत्य कळेल तरच तो बोलेल ना घरच्यांच्या विरोधात, कारण की त्याला माहीतच नसतं की हे सगळं भावनाला कराय कोणी लावलं. तरी देखील आपला सिद्धू भावनाची किती साईड घेत असतो हे तुम्ही चांगलंच पाहिलं असेल. सिद्धूला वाटत असतं की यार माझ्या बायकोवरती कोणी अन्याय नाही केला पाहिजे, पण बिचारा सिद्धूला माहीत नसतं की सगळ्यात माजोरटी त्याच्या घरातील ती आजी आहे. कारण की ह्या आजीने ज्या प्रकारे भावनाला ट्रीट केलं ना यार, ते पाहून राग आपल्याला देखील आलता, पण त्याच्यानंतर भावनाने ज्या प्रकारे सिद्धूसोबत केलं ना हे पाहून जास्त राग यायला लागला. कारण की यार सिद्धूचं जीवापाड प्रेम होतं, पण बिचारा सिद्धूची काही कुठे चूकच नव्हती ना, ना घरच्यांसोबत त्याची चूक आहे ना बायकोसोबत त्याची चूक आहे, पण तरी देखील हे सगळं त्यालाच भोगावं लागत आहे. कारण की ही म्हातारी ज्या प्रकारे वागते त्यामुळे भावनाला त्रास होतोय आणि भावना ज्या प्रकारे वागते त्याच्यामुळे सिद्धूला त्रास होतोय. बिचारा मरण आपल्या सिद्धूचंच होतंय. पण आता शेवटी सिद्धू त्या भावनाला त्या घरामध्ये घेऊन फायनली जातोच आणि त्याच्यानंतर सगळ्यांना एकच वॉर्निंग देतो, जर माझ्या बायकोला कोणी काही त्रास दिला तर मी त्याला सोडणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे आता सगळेजण खूप घाबरून जातात जबरदस्तवाले. तर त्याच्यानंतर आता भावना देखील ठरवते की आता मी देखील मला ह्या घरामधून बाहेर ज्या प्रकारे काढण्याचा प्रयत्न केला होता ना, ह्या सगळ्यांचा मी एकेकाचा माज उतरवणार. तर सगळ्यात पहिला नंबर असतो या नीलांबरीचा. ह्या नीलांबरीला वाटत असतं की ती सगळ्यात जास्त शहाणी त्या घरामधील असलेली बाई आहे. सगळ्यात मूर्ख म्हणलं तर ती नीलांबरी असते, कारण की त्या आजीच्या तालावरती मागे पुढे नाचत असते फक्त, कारण की तिला वाटते की ही आजी एक दिवस सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावरती करणार. तर ही जी खरं तर लायकी त्या घरामध्ये भांडी घासायची देखील नाही, पण तरी देखील हिचा तोरा बघितला तर तुम्ही जगा वेगळाच आहे. तर आता फायनली भावना देखील ह्या आजीला तिचं खरं रूप दाखवतेच, कारण की भावना म्हणते की बस झाला आजी, याच्या अगोदर तुमचं खूप सारं ऐकून घेतलं आणि तुमच्या सांगण्यावरून मी खूप साऱ्या गोष्टी केल्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सिद्धिराजला अजूनपर्यंत तुमचं नाव सांगितलं नाही की हे सगळं तुम्ही मला करायला लावलं होतं. तुम्ही पाहिलंच ना, सिद्धिराज माझ्याशिवाय राहू शकत नाही, त्याच्यामुळे तुम्ही नीट राहा, नाहीतर मी जर एक शब्द सिद्धिराजला सांगितलं ना, ह्या सगळ्याच्या पाठीमागे तुम्हीच होता आणि मला घराच्या बाहेर तुम्हीच काढलं, तर लक्षात ठेवा सिद्धिराज तुम्हाला देखील या घराच्या बाहेर काढतील. तर त्यावेळेस मात्र आता फायनली भावना त्या घरात येणार, त्याच्यामुळे सगळेजण आनंदात असतात. पण आजी परत डोकं लावायला सुरुवात करते आणि म्हणते की ह्या अवलक्षणाचा रस्ता आता पत्ता कट करते मी कायमचा. आता आजी परत सिद्धूला जेलमध्ये तर नाही ना टाकणार, हे पाहणं खूप रंजक ठरेल, कारण की आजी किती डेंजर आहे तुम्हाला आधीच माहिती आहे. तर तुमचं काही याबाबत मत आहे कमेंटमध्ये सांगायला